दादा नमस्कार. नमस्कार. आता गेल्या 30 तारखेला एक महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान जरी बोललं बिनजोड क्षेत्रातलं, तर काही वेगळं ठरणार नाही. असं एक मैदान म्हणजे आपल्या कळवा नगरीत घडले आणि त्याच मैदानाची सर्वत्र चर्चा होती. आणि आता पुन्हा एकदा सर्व माध्यमात एक बॅनर व्हायरल होतोय. तो म्हणजे पुन्हा एकदा कडाव केसरी. तर कडावच्या मैदानाबद्दल चर्चा आहे सर्वत्र. त्याच्यामध्ये 5 बाईकचा उल्लेख केलेला आहे. तर त्या मैदानाबद्दल काय सांगाल? तर काय झालं, पहिलं म्हणजे मी सांगतो असं का 5 बाईक ज्या आहेत ते असं मी इथं बसलो होतो. तर बरेच दिवसापासून बरेच लोकांची इच्छा आहे का कळवाला परत एकदा मैदान व्हावं. पण मलाच टाईम नसल्यामुळं मी काय त्याच्यावर दुर्लक्ष केलं होतं. परंतु हे मैदान घेण्याचं कारण असं आता का मागचे जे मैदान झालं त्याच्यामध्ये ज्या बाईक आपण लावल्या होत्या त्याच्यामध्ये 1-2 बक्षिसं 3 बक्षिसं द्यायची बाकी राहिली. कारण प्रेक्षक भरपूर आल्यामुळं ते प्रेक्षकांचं नावं घेता येईना आली. ती एक बाईक राहिली. ड्रायव्हर लोकांनी व्यवस्थित नाव नोंदणी केल्यामुळं ती एक बाईक राहिली आणि सकाळचे नियोजन जरा बिघडलं त्यामुळं ते एक बक्षीस राहिलेलं आहे. तर मग मी आपल्या इथं बार्डीवाल्यांना सांगितलं होतं का तुमच्या इथं ती बक्षिसं देऊन टाका. परंतु त्यांना पण ते देणं शक्य झालं नाही. म्हणून मग आणि बरेच प्रेक्षकांचं फोन येत होते, गाडा मालकांचे फोन येत होते का कळवलं एक तर तुम्ही मैदान घ्या. म्हणजे एक प्रकारचं आता जे मैदान घेतोय मी लोकांच्या मागणीनुसार घेतोय. माझी ती इच्छा अजिबात नाही, कारण मला स्वतःला तेवढा टाइम नाही आणि बक्षिसं द्यायची आहेत राहिलेली, कारण मी जे बोललो ते मला ते करायची इच्छा असते. म्हणून हे मी मैदान घेतोय. आणि मी असंच बसलो होतो तशी मी मुलांना बोललो अरे पहिले पण बक्षिसं द्यायची बाकी आहेत. आणि शिवजयंतीच्या टायमाला 2-3 लोक मला बोलत होती का आमची पण तुम्ही बक्षीस घ्या. परंतु मी ते मैदान मी स्वतः ठेवलं होतं, त्यामुळे त्याच्यात मी कुणाचं बक्षीस घेतलं नव्हतं. तर त्या लोकांनी आता बक्षीस, मी काय आता बक्षीस लावलेलं नाही, त्या लोकांनी ते बक्षीस दिलेलं आहे. आता 2 बाईक एक्स्ट्रा याच्यामध्ये आहेत आणि जुन्या 3 अशा 5 बाईक याच्यामध्ये होणार आहेत. पण तो बॅनर टाकताना त्यांनी 5 बाईकचा बॅनर टाकलेला आहे. ऍक्च्युली आता 2च बक्षीस आम्ही देणार आहेत. बरोबर. झालं माझ्याकडनं तर मी प्रयत्न करणार, पण मी सध्या तर देणार नाही, कारण मी माझ्या पद्धतीने करून झालेलं आहे. असं 5 बाईकचं आम्ही एक त्याच्यामध्ये करतोय आता सगळं. आता त्याच्यामध्ये तुम्ही बोलले एक प्रेक्षकांना असणार आहे, एक ड्रायव्हरला असणार आहे आणि एक जे सकाळी गाड्यांची नोंद होईल त्यांच्यासाठी असणार आहे. तर उर्वरित ज्या 2 गाड्या आहेत त्यांचं वितरण कसं असणार आहे? आता सर्व नियोजन त्याच्यामध्ये असं आहे गाड्या बाईकचं. जी पहिली एक बाईक राहिलेली आहे ते 8 ते 9:30 या दरम्यान मध्ये जे गाडा मालक येतील त्यांनी स्वतःच्या नावाची चिठ्ठी आणायची, बैलांची नावं टाकायची, गावाचं पूर्ण नाव टाकायचं, पूर्ण अर्धवट टाकायचं नाही. आता आम्ही काही चिठ्ठ्या काढल्या तर अर्धवट नावं, आणि मग तो हे म्हणतो मला लागली, तो म्हणतो मला लागली. आम्ही तर बक्षीस देऊन मोकळं झालेले आणि नंतर सांगतो आम्हाला लागले. ऍक्च्युली जे दुसरे परत मागतात त्यांना लागलेलं नाही, पण तो काय मला विचार पडतो, लोक परत फोन करतात काही कळत नाही. आणि मला तर बक्षीस मी पहिलं पण सांगितलं आणि आता पण सांगतोय, मला बक्षीस कुठलंच ठेवायचं नाही, सगळं देऊन टाकायचं. म्हणून मी परत या स्पर्धा घेपारवलेल्या. तर 8 ते 9:30 वाजेपर्यंत जे छकडे मालक येतील त्यांनी स्वतः चिठ्ठीवरती नाव टाकायचं, पूर्ण पत्ता त्यांचा काय असेल ते, बैलजोडीचं नाव, देवाचं नाव काय ठेवतात ते, आणि त्यांनी येऊन जिथं टेबल बांधलेला आहे बैलजोडींची नोंदणी, तिथंच ते नाव द्यायचंय. प्रेक्षकांनी पण तसंच करायचंय. स्वतः प्रेक्षक जो असेल त्याचं नाव, आधार कार्ड नंबर त्या चिठ्ठीमध्ये टाकायचंय आणि ती चिठ्ठी जिथं प्रेक्षकांसाठी लिहिलेलं टेबल तिथंच ती चिठ्ठी आणून द्यायची. तसंच आपली दुसरी ड्रायव्हर लोकांनी सुद्धा गर्दी करायची नाही, स्वतःचं नाव टाकायचंय. ड्रायव्हर लोकांनी कुठल्या टाकायचंय, जे स्वतः खरोखरच रेसलमध्ये शर्तीमध्ये भाग घेतात त्याच ड्रायव्हर लोकांनी नाव टाकायचंय. आणि त्यांनी त्याचं नाव टाकून, पूर्ण पत्ता टाकून, आधार नंबर टाकून त्या चिठ्ठीवरती ती चिठ्ठी ड्रायव्हर लोकांचा काउंटर असेल त्याच्यावरती ते द्यायचंय. आणि त्यांचं टायमिंग कसं असणार आहे, म्हणजे जे ड्रायव्हरच्या चिठ्ठ्यांचं आणि जे तुम्ही बोलले की प्रेक्षकांचं? आता प्रेक्षकांचा 9 ते 12, ड्रायव्हर लोकांचा सकाळी 8 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत. बरोबर. त्याच्यावरती नाही. आणि ज्या गाड्या सकाळी लवकर नाहीत ते सकाळी 7ला येऊ का 8ला येऊ, पण 9:30 वाजेपर्यंत, त्याच्यावरती नाही. आणि तिन्ही काउंटर वेगवेगळे असणार आहेत. प्रत्येकाने चिठ्ठी आणायचे, नाव तिथं कुणाचंही लिहून घेतलं जाणार नाही. बरोबर. चिठ्ठी घेतली जाईल, फक्त चेक केली जाईल ना ती डब्यात टाकली जाईल. आणि डबे प्रत्येकाचे सेपरेट आहेत. फक्त आपली चिठ्ठी डब्यात पडले का नाही त्यांनी त्याची शहानिशा करायची. बरोबर. मी परत एकदा विनंती करतो, तिथं उभे राहून कुणाचंही नाव घेतलं जाणार नाही. हा बोला मी चिठ्ठी लाईन लिहून आणली, माझं नाव घ्या, अजिबात घेतलं नाही जाणार. या गडबडीमुळेच या 2-3 बाईक राहिलेली. कारण मागच्या वेळेस लाईन लावली, कोणी लाईन मध्ये उभं राहायला मागत नाही, जो ते असं गोलका करून, मग तिथे ते जे नियोजन करणार होते त्यांना ते शक्य झालं नाही. म्हणून हे बाईक बाजूला राहिले. आणि ज्या उर्वरित ज्या तुम्ही बोलले की 2 बाईक आपल्या याच्यामध्ये वाढ झालेली आहे, तर त्या 2 बाईकचं वितरण कसं असणार आहे? आता या 2 बाईक ज्या आहेत
ते मागच्या वेळेसच ते खरं म्हणजे बोलत होते काय 2 बाईक आम्ही देतो, पण मी बाईक देऊन मोकळा आलो, तर माझं स्वतःच मी आलोचना केलं होतं. बरोबर त्यामुळे मी त्याच्यात माझ्या याच्यात दुसऱ्याचा मी दुसऱ्या बापाला आपला बाप म्हणणारा माणूस नाही. बरोबर माझी ही पद्धत आहे. वास्तविक त्या मला 2 बाईक भेटवत माझं पैसे पण वाचत होतं. बरोबर पण मी नाही अजून पण भेटवतो बक्षीस, पण बोललो ना मी माझं नाव केलंय तर माझंच बक्षीस राहणार. तर मग आता ते माझ्या इथं बाजूला बालुडीचे सरपंच आहेत, माजी सरपंच मनोहर पाटील, त्यानंतर आमचे मित्र आहेत अरुण कालोके, इकडे हरीश मराठे आहेत, भगवान दादा आहेत, यांनी 2 त्या बाईक दिलेल्या आहेत. त्यानंतर एक LCD आहे त्यांनी दिलेली आहे. आता एक मंगेश राऊत आहे, अतुल कालोके, अजून बक्षीस देऊ शकतात लोक, पण मी अजून परत बोललेलं नाही कोणाला. झालं तर ते पुढे येईलच, नक्कीच. आणि ज्यांचं असेल त्यांच्या बॅनरवरती येणार आहे. ते या लोकांनी बक्षिसे दिलेले आहेत, त्या हिशोबाने मी ते ठेवलेले आहेत आता. आणि ह्या 3 बाईक मला वाटायचे आहेत, कारण मी बालडीला 2 वेळा प्रयत्न केला त्या बाईक वाटायचा, पण मला ते काही जमलं नाही. ते बोलतात ते नियोजन करताना येत नाही, ते बोललो मी ते करतो बोललो. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, माझ्याकडनं थोडंसं नियोजन मागच्या वेळेस फसलं होतं, खालचं नियोजन, ते आता मी परफेक्ट करणार आहे. तिथं कुठल्याही प्रकारचा आता मागच्या सारखा गोंधळ होणार नाही, याची स्वतः मी खबरदारी घेणार आहे. बरोबर. बाकी मैदान तर आता एकदम उत्तम झालं होतं, कारण कुठेही एवढ्या गाड्यांची नोंद झाली नव्हती, तेवढ्या गाड्या आपल्या मैदानात होत्या. आणि त्या गाड्या पूर्णत्वास पण आल्या, आणि कुठलाही अपघात वगैरे आपल्या मैदानात झाला नाही. सर्व सुविधा उपलब्ध होत्या. पण तुम्ही जे बोलले की आता ज्या 2 बाईक आहेत, तर ती एक बाईक सर्वात मोठ्या शर्यतीला वगैरे कसं असणार? कसं आहे, ह्या 2 ज्या बाईक आहेत, जे तुमची एक पहिली लहान शर्यतीपासून जी मोठी शर्यत होईल त्यांच्या ग्रुपमध्ये ती एक बाईक चिठ्ठी ओढून काढली जाईल, म्हणजे मैदानात पूर्ण पूर्ण. आणि जर का वाढलं बक्षीस तर त्याच्यात मग अजून 5 तारीख आहे, तेव्हा आपण 6 तारखेला परत बाईक देऊ. वाढलं तर ते बघल, परंतु हे पूर्ण एक साठी राहील, पूर्ण शर्यतींसाठी. आणि त्याच्यामध्ये ज्याची शर्यत मोठी होईल त्यांची ती बाईक राहील. म्हणजे अशा 2 बाईक दिल्या जातील. जसं मागच्या वेळेस कडाव केसरीचं जे एक मानकरी, थोडक्यात म्हणजे ती शर्यत कमीत कमी 3 गोंड्यावर तरी झाली पाहिजे. बरोबर. असं आहे, ती शर्यत 3 गोंड्यावर तरी झाली पाहिजे, 2 गोंड्यावर नाही, 3 गोंड्यावर तरी झाली पाहिजे, तर तिला ती बाईक दिली जाईल एकट्याला. नाहीतर मग परत ती पण बाईक याच्यातच मिक्स केली जाईल. 3 गोंड्याच्या पुढे जी शर्यत होईल एकच कुठली तरी, तिलाच ती बाईक दिली. जर अन्यथा नाही झाली तर ती पण बाईक याच्यातच मिक्स केली जाईल या ड्रॉवर मध्ये. ठीक आहे दादा. आणि गाड्यांची नोंदणी वगैरे काय अशी मर्यादा वगैरे काय आहे का? आता मर्यादा नाही, मागच्या वेळेस मी 11:30-11चा टायमिंग ठेवला होता, 12चा टायमिंग ठेवला होता. तसं काय मी आता यावेळेस नाही ठेवणार. तो मी पुढच्या वेळेस माझ्या पद्धतीने नियोजन करणार आहे. कारण कसं आहे, याच्यासाठी बरेच काय नियोजनाची आवश्यकता असते, आणि हे सर्व मी घाईगडबडीत केलेलं आहे आता पण. परंतु खालचं नियोजन बिघडू नये म्हणून मी तिथं ठाम आता लक्ष दिलेलं आहे, आणि तिथलं नियोजन मी परफेक्ट करणार आहे. तिथं मी सक्सेसफुल झालो तर पुढच्या वेळेस मला कशा पद्धतीने करायचं ते मी करणार आहे. राहायला गाड्यांचं जे तुम्ही बोलताय लिमिट, तर ते मी लिमिट नाही ठरवू शकत. बरोबर. कारण आता समजा गाडा मालक जे हौशी आहेत ते इथे आले, आणि मला अंदाजे मागच्यापेक्षा पण मी जास्त गाड्या इथं करू शकतो. बरोबर. लवकर जर का आल्या, मागच्या वेळेस काय आलं, 1:30 वाजल्यापासून जे नियोजन विस्कटलं होतं ते पूर्ण 5 वाजेपर्यंत पूर्ण कोलमडलं होतं. तसं अजिबात खाली होणार नाही. कारण आता जवळजवळ मी बरीचशी जागा खाली तिकडे साफसफाई केलेली, गाडी नंबर वाईजच उभी राहील, टोकन दिल्याच्या नंतरच गाडी आतमध्ये येईल, असं नियोजन केलं. मी आता नाही दाखवणार ते, मी पुढच्या बाईक मध्ये ते सर्व फिरून दाखवील. मी पूर्ण जाळी मारणार आहे, मी असं साधं सुद्धा काम करणार नाही. प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड ठेवणार आहे, आणि तिथं 5-5 माणसं उभी करणार आहे. कारण मागचा मला थोडासा अनुभव आला. काय होतं, पहिल्यांदा शर्ती ठेवल्यामुळं आणि पहिल्यांदा एवढी पब्लिक आल्यामुळं लगेच कुणाला एवढा अनुभव येऊ शकत नाही का तिथं असं तसं येते. आता तिथली आयडिया मला पूर्ण आली, खाली किती गडबड होऊ शकते, किती जोड्या आल्या, तर त्याचं नियोजन मी परफेक्ट आखलेलं आहे आता. त्याच्यात आता बिघाड होणार नाही, ही माझी गॅरंटी. म्हणजे आता पूर्ण आता तुम्ही जे बोलले की 3 गोंड्यापर्यंत शर्यत झाली पाहिजे, तर त्याच्यामध्ये जे व्हॉट्सअपच्या ज्या बॅनरवर गाड्या जमतात त्यांना पण त्याच्यामध्ये असणार आहे की नाही? असणार आहे त्याच्यामध्ये, जे मोठी होईल. आता तिथं काय शेवट त्यांची कटिंग होणारच आहे. हो, तेच, त्याच्यात काही विषय नाही. पण माझं म्हणणं इथे येऊन करा शर्यत. ते व्हॉट्सअपवरती लोकांच्या मनात जर काही शंका येते तर ती बरोबर नाही. हा, बाहेरची जोडी असेल तर ती चालेल, पण तुम्ही तालुक्यातल्या मोठी करणार असेल तर लोकांना लगेच समजते. तुम्ही कधी 25,000ची लावत नाही, आणि आता 3-3 गोंडीची सांगताय, तर काय फरक नाही पडत, लावली तरी चालेल. बरोबर. जे काय टेबलावर पैसे त्याच्यानुसार कटिंग, काय प्रॉब्लेम नाही, ते भेटेल. ठीक आहे दादा. आता जे काही तुम्ही म्हणले, तर आता तुम्हाला मागच्या वेळेस बार्डी वावे कमिटीचा तुम्हाला सहभाग होता, तर यावेळेस तुम्हाला सहभागाला तालुक्यातील वगैरे कुठले कुठले मैदानाची कमिटी? कसं झालंय, मी आतापर्यंत मी सर्वांना कुणाला विचारलं नाही. बरं. फक्त एवढीच सगळ्यांची इच्छा होती, तुम्ही घ्या. मागे एक 15 दिवसापूर्वी बोललो होतो, तर मला बोलले घ्या तुम्ही बिंदास, आपल्याला गरज पण आहे, आपली इथं गरज पण आहे. पण माझी स्वतःची इच्छा नव्हती. मी 2 वेळा बार्डी मैदानात सांगितलंय आपल्या त्या सर्व मुलांना का तुम्ही ते नियोजन करून ते बाईक देऊन टाका.
बरोबर. आपल्यावरती गालबोट नको लागायला. बरोबर. पण त्यांचं पण नियोजन करताना त्यांचं ते तशी प्रॉब्लेम होतो. बरोबर. आपण ते समजून जायला पाहिजे, कारण त्याची तिथं बरीच पब्लिक असते. बरोबर. तरी पण त्यांचं नियोजन एवढं चांगलं असतं का कुठली पब्लिक आतमध्ये नसते. नसते. आणि त्याच्यामध्ये हा लोड जर का गेला असता तर त्यांचं शर्तीचं पूर्ण परत विस्कटलं नियोजन असतं. विस्कळलं असतं. बरोबर. म्हणून मग मीच ठरवलं का आता आपणच ठेवूया. आणि आपली सर्वांची इच्छा पण आहे, गाडा मालकांची, प्रेक्षकांची. वास्तविक माझ्या जागी दुसरं कोण असतं ना तर इथं ह्या आत्ता परत कमी 3 ते 4 मैदान झाले असते. बरोबर. एवढं चांगलं मैदान आहे आपल्या इथं. पण मला टाइमच नाही ऍक्च्युली. पण आता हे उगाच गालबोट नका लागायला, हे बाईक मुलं याच्या मुलं. तरी पण मी रात्री मला थोडीशी कुणकुण लागली. रात्रीची काहीतरी ग्रुपला चाललं होतं बरोबर. का बाईक असं तसं. तर मी त्यांना समोर सांगेल, बाबा मला अजूनपर्यंत तुम्ही ओळखला नाही, सुदाम पवार त्यातला नाही, एवढं मी तुम्हाला नक्की सांगेल. जास्त काय बोलायला लावू नका. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक विषय चालला होता का आमच्या कायकांना धक्काबुक्की केली येते. बाबा धक्काबुक्की करायला का तुम्ही आमची जमीन हिसकून घेतले बरोबर. का, आमच्याशी का तुमचा वादविवाद आहे. बरोबर. अरे पण आमचं नियोजन विस्कटू नये म्हणून तुम्हाला आम्ही बाजूला काढत असतो. मग तेव्हा तुम्ही जे कोण येतील त्यांना जर का एकदा हात जोडून विनंती केली ना, त्यांनी बाजूला व्हावं. बरोबर. मग धक्काबुक्कीचा विषयच नाही येणार ना. बरोबर. काय गरज चालली का तिथं जाणून बुजून धक्काबुक्की करून एवढं मोठं जे आयोजन केलंय त्याला काय गालबोट लावायचं आहे का आम्हाला. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून या गोष्टी घडू नये ना, म्हणून तुमची जबाबदारी आहे. तुम्ही जर का व्हॉट्सअपला ग्रुपला न माहिती पडता जे बडबड करताय ना ते थांबवा. बरोबर. मी कधी नाही व्हॉट्सअपला हे करत बसत. माझ्या हिंमती मी तुम्हाला समोर विचारन बरोबर. आणि मग मला त्याचं उत्तर द्या. मी तुम्हाला विचारा ना का बाबा हे केलं हे बरोबर आहे का. व्हॉट्सअपला काय तुम्ही भांडे वाजत करीत बसताय नुसतं. मला टाका ना पर्सनल मेसेज, मग मी तुम्हाला उत्तर देतो ना. बरोबर. आणि ऍक्च्युली हे ग्रुपला मी भासत बसत नाही, माहिती पद्धत नाही काय त्याच्यातून गालबोट लागायला टाइम नाही लागत. बरोबर. कारण तुम्हाला जर का बोलायला हे असतो टाइम असतो तर आम्हाला पण बोलायला उत्तर द्यायला टाइम आहे ना. बरोबर. पण आम्ही त्याच्यात घुसत. मी जे माझ्या जाणाऱ्या पाठीराख्यांना सांगतो ना ते तुम्ही तुमच्या येणाऱ्या पाठीराख्यांना सांगा हात जोडूची नाही. बाबो त्यांनी आपल्यासाठी केलंय. सुदाम पवारच्या गाड्या नाही धावणार तिथेची, बरोबर. तुमच्या सगळ्यांच्या धावणार आहेत. आणि आता तुमच्या माध्यमातून मी यांना परत सांगतोय का आता मी जे खाली नियोजन केलं ना हे तुम्ही या बघा आणि ते मोडण्याचा प्रयत्न करू नका आता. बरोबर. आणि ते जर का मोडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हाताला धरतीलच ना लोक. 100%. का नाही धरणार. आज आम्ही इथं, मी आता इथं झालं 10 दिवस झालं मेहनत करतो परत. मागचं मैदान पण इतकं मोठं झालं पण थोड्या मग चुकीमुळे. माणसाला त्रास कुठं होतो का हे जे केलंय आम्ही तुमच्यासाठी केलं, बरोबर आहे. आमच्यासाठी नाही केलं. मग याला जे कलर जे रंग द्यायचं काम आहे ते तुमचं आहे, तुमचं आहे. गालबोट लावायचं काम नाही. बरोबर आहे. मग आम्ही काय आमच्या तिथं जोड्या होऊ शकणार आहेत का. हे सगळं ग्राउंड लेवलला जे उतरवतो आम्ही ते तुमच्यासाठी उतरतोय. म्हणून हात जोडून विनंती आहे, असं काय गैरसमज करून घेऊ नका. तुमच्याशी वादविवाद करून आम्हाला काय भेटणार आहे त्या मैदानामध्ये. बरोबर आहे. काय तिथं आम्हाला आमच्याकडे बाईक ठेवायचे आहेत, त्या राहिलेल्या बाईकसाठी मी हे मैदान घेतोय परत. पुन्हा एकदा आता दादा प्रेक्षकांना आपण हीच विनंती करू की समजा एखाद्याचा मागच्या मैदानात लक नाही लागला आणि खूप सारे बक्षिसं गेली, कोणाला 1000-1500च्या शर्यतींना पण बाईक मिळाली, हो तर त्यामुळे पूर्ण मैदानाची खूप चर्चा झाली. असं नाही की मोठ्या शर्यतींना, छोट्या छोट्या शर्यतींना बाईक मिळाले आणि पुन्हा एकदा संधी आहे, एक बाईक त्याच्यामध्ये आहे आणि जर योगायोग झाला तर नक्कीच बक्षिसाची वाढ पण होऊ शकते. आता 2 बाईक आहेत आणि मला आनंद त्याच गोष्टीचा झाला ज्यांनी 1500 रुपयात 1000 रुपयात बाईक नेली त्यांनी फोन करून सांगितले हो बाबा आम्हाला पहिल्यांदा बक्षीस मिळालं बरोबर. आणि तुमचं चांगलं नियोजन झालं. बरोबर. आता ज्याला गालबोट लावायचा आहे तो लावणारच हो. बरोबर. तुम्ही किती चांगलं कार्य करा. कसं आहे तुम्ही सार्वजनिक जेव्हा करता ना तेव्हा सोपं नाही ना. अहो ते दादा कोंडकेचं एक गाणं गीत माहिती असेल, माणसा परीस मेंढर परी. तशी तर आपली आपण नाही ना तेवढं सोपं नाहीत ना. आपण 2 पायाची मेंढर ना सोपी नाहीत का कुठे गालबोट लावतील त्याचा भरोसा नाही. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय. माझा याच्यामध्ये काहीच स्वार्थ नाही. मला नाही कुठे नाव कमवायचं याच्यामध्ये, का नाही कुठे पैसे कमवायचे, नाही कुठलीच नाही. फक्त एक आनंद घ्यायचाय. तुम्ही आलात, तुम्ही सहकार्य केलं तर याच्यानंतर अजून मोठं मैदान होईल. बरोबर. म्हणून विनंती हीच आहे का फाटीमध्ये परत मी तुमच्या माध्यमातून हे सांगतो, असं ज्याला वाटत असेल का आम्हाला धरून काढले, माझी शिस्त ही राहणार आहे. मी तुमच्या माध्यमातून सांगतो, पाठीमधनं अजिबात कोणी जाता कामा नाही. 1 मातीच्या खाली उतरून येऊ नये. 2 जे खाली मी नियोजन केलंय त्या पद्धतीनेच माणसाने गाडी मालकाने आणि जे त्याच्या पाठीमागे जे पाठीराखे असतील त्यांनी ती शिस्त पाळूनच यावा. बरोबर. त्याच्यानंतर आतमध्ये प्रेक्षक पण नको आणि जे गाडा मालकाच्या पाठी असणारे जे काही लोक आहेत त्यांनी आपली जोडी सुटल्याच्या नंतर लगेच मागे या आणि बाहेर निघा. तिथं थांबण्याचा प्रयत्न करू नये. दुसरी सूचना अशी आहे का जेव्हा तुम्ही आम्ही केलेल्या ट्रॅक मध्ये याल
तिथेशी तुमचा दोघांचा टोकन नंबर, जोडी आणि ड्रायव्हर जोडीला असल्याशिवाय आम्ही आतमध्ये सोडणार नाही याची बरोबर. प्रत्येक गाडा मालकाने नोंद घ्यायची आहे. ठेवल्यात जे जुने बाईक मला द्यायचे आहेत त्याच्यासाठी मैदान ठेवलेलं आहे. माझं जर का खालचं नियोजन कोणी विस्कटत असणार तर मी ते सहन करणार नाही. बरोबर. आणि नंतर मी ते व्हॉट्सअपला ग्रुपला ऐकणार नाही. खाली नियोजन बरोबर नव्हतं, ते असंच होतं, ते तसंच होतं, बरोबर. मी ते ऐकणार नाही. कारण मी आज तिथं मेहनत घेतोय, काय करतोय ते तुम्हाला 6 तारखेला दाखवेल. बरोबर. कारण आज पण कुणी केलं नाही अशा पद्धतीचं खालचं पण नियोजन आहे. आणि हेच नियोजन मला करायचं होतं. पहिल्या स्टार्टला पण हेच नियोजन करायचं होतं, परंतु मागच्या वेळेस माझी थोडी गालन झाली कारण मला दिवस मिळाला नाही, म्हणून ते थोडंसं विस्कटलं. पण आता मी ते होऊन देणार नाही. म्हणून तुमच्या माध्यमातून मी प्रत्येकाला हात जोडून विनंती करतो की हे तुमच्यासाठी ठेवलेलं आहे, याच्यात गैरसमज कोणी करून घेऊ नये. ठीक आहे दादा. तर आता जे काही तुम्ही म्हणताय तसंच आपण 6 तारखेला त्या बाईकमध्ये नक्कीच सर्वांना दाखवू. आणि आता सर काही लोकांच्या मनात संभ्रम होते की नक्की ते बाईकचं कसं असणार आहे, 5 बाईक म्हणजे नक्की सगळे मिळून 5 की या 3 आणि त्या 2 अशा 5. तर त्याचं सर्व दादांनी आपल्याला उलगडा करून सांगितलंय कोणाला कसं मिळणार आहे. तर आपण सर्व प्रेक्षकांना विनंती करू की मैदानाचा आनंद घ्या. कुठेही कोणा मैदानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका. हीच आपण सर्वांना विनंती करू. धन्यवाद.